सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रात्री घरातील सगळेजण झोपल्यानंतर अस्तिका पुन्हा जागी होते आणि त्यावेळी तिला रुपालीचा आवाज ऐकू येतो. रुपाली तिला सांगत असते की अस्तिका, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मला भेटायला ये. आणि मग त्यानंतर अद्वैत झोपला आहे याची खात्री करून अस्तिका तेथून जाण्यासाठी निघते. मात्र त्यानंतर ती पुन्हा अद्वैत जवळ जाते आणि त्याला उठवते. अद्वैत घाबरूनच तिला विचारतो की काय झालं नेत्रा. त्यावर अस्तिका म्हणते की साहेब, मला देवघरात जायचं आहे. त्यावर अद्वैत विचारतो की काय झालं नेत्रा. त्यावर अस्तिका सांगते की साहेब, मला देवी आईच्या फोटोसमोर बसायचं आहे, कारण खूप अस्वस्थ वाटत आहे. थोडा वेळ मी देवी आईच्या फोटोसमोर बसले की मला बरं वाटेल. त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे, मग चल, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. मात्र अस्तिका म्हणते की नाही साहेब, तुम्ही झोपा. तुम्ही मागाशी मला सांगत होता ना की तुमची उद्या एक ऑनलाईन महत्त्वाची मीटिंग आहे. त्यावर अद्वैत म्हणतो नाही नेत्रा, मी तुला एकटीला बाहेर जाऊ देणार नाही. मात्र त्यावर अस्तिका नाटक करत म्हणते की ठीक आहे, मग मी सुद्धा कुठेही जाणार नाही, तुम्ही झोपा. आणि त्यामुळे अद्वैत म्हणतो की ठीक आहे, जा तू, झोपतो मी, मात्र तू लवकर परत ये. त्यावर अस्तिका म्हणते ठीक आहे आणि मग ती रूममधून बाहेर पडते. दुसरीकडे रुपाली तिचीच वाट बघत असते. त्यानंतर अस्तिका त्या ठिकाणी गेल्यावर तिला सांगते की सुशेन जागा आहे, मी त्याला सांगितलंय की मी देवघरात चालले आहे, तो कधीही इथे येऊ शकतो. तुम्हाला नेमकं काय बोलायचं होतं. आणि त्यावर विरोचक रुपाली म्हणते की तुला पुढचा आदेश द्यायचा होता. त्यावर अस्तिका विचारते की कोणता आदेश विरोचका, या घरात मृत्यूचं तांडव घालू का. आणि त्यावर रुपाली म्हणते की माणूस मृत्यूपेक्षा सुद्धा जास्त एका वेगळ्या गोष्टीला घाबरतो. त्यावर अस्तिका म्हणते मृत्यूच्या भीतीला का. त्यावर रुपाली सांगते नाही, जन्माला, कारण जन्म ही मृत्यूची जननी आहे, माता आहे, आणि जन्माला माणूस खूप घाबरतो. मात्र रुपाली नेमकी काय बोलत आहे हे अस्तिकाला समजत नाही. तर रुपाली तिला सांगते की या कलियुगामध्ये कालवज्राचा जन्म व्हायला हवा. त्यावर अस्तिका आश्चर्याने विचारते कालवज्र. त्यावर रुपाली सांगते हो, त्रेतायुगातील युद्धात त्या त्रिनयनेने कालवज्राला मारून टाकलं होतं, पण या कलियुगामध्ये त्याचा पुन्हा जन्म व्हायला हवा. आणि या कलियुगामध्ये तो तुझ्या पोटी जन्म घेणारा आहे. जर कालवज्र जन्माला आला तर या विरोचकाची शक्ती अजून वाढेल. आणि ते ऐकून अस्तिका खूपच घाबरते. ती फक्त रुपालीकडे बघतच राहते. तर रुपाली तिला सांगत असते की त्रेतायुगामध्ये सुशेन माझा सेवक होता, म्हणजे तो माझ्याच वंशाचा होता, आणि तू सुद्धा माझी सेवक आहे, म्हणजे माझ्याच वंशाची आहे. त्यामुळे तुम्हा दोघांच्या पोटी जे मूल जन्माला येईल तेच कालवज्र असेल. मात्र ते ऐकून अस्तिका खूप घाबरते. ती म्हणते की विरोचका, हे काय बोलताय तुम्ही, हे शक्य नाहीये, मला सुशेनचा बदला घ्यायचा आहे. आणि त्यावर रुपाली म्हणते की बदला तर घ्यायचाच आहे, आणि बदला घेण्यासाठी अनेक संधीही तुला मिळतील, मात्र त्याआधी या कलियुगामध्ये आपला वंश जन्माला यायला हवा. मात्र अस्तिकाला हे मान्य नसतं. ती म्हणते की क्षमा करा विरोचका, पण मी हे नाही करू शकत. आणि त्यामुळे रुपाली तिच्यावर चिडते. ती म्हणते की त्रेतायुगामध्ये अद्वैतने म्हणजे सुशेनने मला दगा दिला, त्या त्रिनयनेची साथ दिली, आणि म्हणूनच आपला पराभव झाला. मात्र कलियुगामध्ये असं होऊन चालणार नाही. या कलियुगातील हे युद्ध जिंकावंच लागेल, आणि ते तुझ्याशिवाय शक्य नाही आहे. तुझ्याशिवाय मी हे युद्ध जिंकू शकत नाही. आणि मग त्यानंतर रुपालीचं बोलणं ऐकून अस्तिका म्हणते की ठीक आहे, मला तुमचा आदेश मान्य आहे. आणि मग त्यानंतर ती रूममध्ये जाण्यासाठी निघते. मात्र रुपालीने जे काही सांगितलेले असते त्यामुळे ती घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे अद्वैतला पुन्हा जाग येते. नेत्रा अजून रूममध्ये आली नाही हे बघून तो बाहेर जाण्यासाठी निघतो, आणि त्याचवेळी अस्तिका त्या ठिकाणी येते. अद्वैत तिला म्हणतो की मी आत्ता तुला बघण्यासाठीच बाहेर येत होतो. तर अस्तिका म्हणते की चला साहेब, झोपूयात आपण, खूप उशीर झालाय. मात्र अस्तिका सतत रुपालीच्याच बोलण्याचा विचार करत असते. तर अद्वैत तिला सांगतो की नेत्रा, आता तू कशाचाही विचार करू नको, देवी आई सगळं काही ठीक करेल, तिच्यावर विश्वास ठेव. आणि मग त्यानंतर अस्तिका झोपते. मात्र रुपालीच्या बोलण्यामुळे ती खूप अस्वस्थ झालेली असते, आणि ही गोष्ट अद्वैतच्या लक्षात येते. तो तिला धीर देण्यासाठी म्हणून त्याचा हात पुढे करतो. मात्र त्यानंतर तो हात पुन्हा पाठीमागे घेत मनाशी म्हणतो की नेत्रा, मला माफ कर, मात्र हे सगळं स्वीकारण्यासाठी मला वेळ लागेल. तर दुसरीकडे नेत्रा त्या पेटीमध्येच बंदिस्त असते, आणि ती अजूनही बेशुद्धच असते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्राणी देवी आईची पूजा करत असते. त्यानंतर अस्तिकासुद्धा त्या ठिकाणी जाते. इंद्राणी तिला म्हणते की रोज देवी आईची पूजा तूच करते, मात्र आज विसरलीस. त्यावर अस्तिका म्हणते, हो आत्या, कारण मला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे सकाळी जागच आली नाही. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी देवी आईचा आशीर्वाद घेतात. मात्र जेव्हा त्या दोघीजणी डोळे उघडतात तेव्हा त्यांच्यासमोर रुपाली बसलेली असते आणि ती हसतच त्यांच्याकडे बघत असते. इंद्राणी रागातच तिच्याकडे बघते आणि अस्तिकाला म्हणते की चल नेत्रा. मात्र रुपाली त्यांना थांबवते. ती म्हणते की कुठे चाललात, इथेच थांबा. मी बघत होते फक्त की तुमच्या या देवी आईने नेत्राला तिचा पूर्वीचा चेहरा परत दिला आहे की नाही. आणि मग ती हसतच म्हणते की या जन्मात तरी तुमची देवी आई नेत्राला तिचा पूर्वीचा चेहरा परत मिळवून देऊ शकणार नाही. मात्र त्यावर इंद्राणी काहीच उत्तर देत नाही. तर रुपाली हसतच इंद्राणीला विचारत असते की तुलासुद्धा तुझ्या आईचा चेहरा हवा आहे का, कारण तिची हाडं शोधण्यासाठी तर तू खूपच कष्ट घेतले होते ना. आणि ते ऐकून इंद्राणी खूप चिडते. तर रुपाली तिला म्हणते की तुमच्या त्या देवी आईलाच माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी बोलवा, कारण तिच्या या लेच्यापेच्या मुलींसोबत मला युद्ध करायचं नाही आहे. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का देवी आईचा आदेश आला की नेत्रा तुझा वध करेल. मात्र रुपाली हसतच म्हणते की मीच तुम्हाला 9 महिन्यांचा वेळ देत आहे. 9 महिने ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी या विरोचकाचा विजय होईल. आणि मग ती हसतच इंद्राणीला म्हणते की आता मी तुम्हाला 9 महिने का दिलेत याचाच विचार करत बस. त्यानंतर इंद्राणी ही गोष्ट अद्वैत आणि शेखरला सांगते. सगळेजण रुपालीने 9 महिन्यांचा वेळ का दिला असेल याचाच विचार करत असतात. शेखर म्हणत असतो की कदाचित तिने हे सगळं मुद्दाम केलं असेल. मात्र अद्वैत म्हणतो की नाही बाबा, आता तो राक्षस खूप ॲग्रेसिव्ह झाला आहे. जर तिने 9 महिन्यांचा वेळ दिलाय तर नक्कीच यामागे काहीतरी कारण असेल. मात्र त्यांचं हे बोलणं सुरू असताना अस्तिका मात्र गप्प उभी असते. अद्वैत तिला अनेकदा काय झालं आहे ते विचारतो, पण ती काही सांगत नाही. आणि मग इंद्राणीच तिला म्हणते की नेत्रा, तू एकदा मामांना फोन कर, कदाचित त्यांच्याशी बोलताना आपल्याला नक्कीच याचा संदर्भ लागेल. आणि त्यावर अस्तिका हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.